आज आपण आलो आहोत पुणा गाडगे आणि सन्समध्ये. तर आता आपण आतमध्ये जाऊया. आज इथे चैत्र गौरीचा कार्यक्रम आहे. आता इथे हळदीकुंकाचा म्हणजे चैत्र गौरीमध्ये हळदीकुंकाचा कार्यक्रम आहे. तर इथे एवढी सुंदरशी रांगोळी काढल्या गेली आहे. तर आता आपण एंटर करतो आणि इंटरव्ह्यू खूप चांगलं आहे. तर आज इथे चैत्र गौरीचा कार्यक्रम आहे. तर एंटर करत आहोत. नमस्कार. तर इथे दरवर्षी हा कार्यक्रम साजरा केला जातो आणि हा पूर्ण सेटअप केलेला आहे. मेहनत करून सेटअप केला जातो आणि इतका सुंदर सेटअप केलेला आहे. आणि इथले काही फॅक्ट्स पण आहेत, तर त्या काकूला इथले काही फॅक्ट्स पण आहेत, आपण त्या काकूला विचारूया. चला आता हे बघू शकता तुम्ही. सेटअप केलेलं आहे तुम्ही. तर आता हे बघू शकता तुम्ही. तर आता आपण ह्यांच्याकडून इन्फॉर्मेशन घेऊया. तर हा तुमच्या इथे दरवर्षी साजरा केला जातो? हो, मी पुणा गाडगे अँड सन्स धाराशिव शाखेतून. कांचन नाव आहे माझं. हां, मी गेले 7 वर्ष एम्प्लॉय आहे, एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते. तर चैत्र गौरी ही ओपनिंगपासून दरवर्षी साजरी केली जाते. तर आपण इन्फॉर्मेशन बघता घेऊया. तर आपण इकडून बघूया. चला. हां, तर आता आपण इन्फॉर्मेशन घेऊया. चैत्र गौरी ही आपल्याकडे चैत्र महिन्यामध्ये साजरी केली जाते. हां, त्याच्यामुळे तिचं नाव पण चैत्र गौरी असं आहे. म्हणजे चैत्राची जी पालवी फुटते चैत्र महिन्यात, तर चैत्राची पालवी चैत्र, तर त्यानिमित्ताने ही चैत्र गौरीचा म्हणजे आपले फुलं वगैरे येतात त्या टायमिंगला पूजा असते. आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे फळं फुलं व्यवस्थित येते, सगळ्यांना अन्नधान्य भेटते. त्याच्यामागचा उद्देश हे आहे. म्हणजे देवीला एक प्रकारचं सागर घालणं त्याला म्हणतात, मागणं देवीकडे. तर हे त्याचा उद्देश असतो. त्याच्यामुळे ही चैत्र गौरी साजरी. आणि मग दरवर्षी साजरा केला जातो. मग तुमच्या इथे खूप लोक येत असतील, मग त्यामध्ये त्यांचं म्हणणं काय हे तुम्हाला माहीतच असेल. हो, त्यांना खूप आवडतं हे दरवर्षी येऊन. आणि विशेष म्हणजे जो प्रसाद असतो आपल्याकडे, जे की हरभऱ्याची डाळ वगैरे भिजवून कैरी वगैरे कच्ची कैरी बनवलं जातं. म्हणजे जे की उष्णता कमी करतं हीट आपल्या शरीरात. त्याच्या मागचा उद्देश तोच आहे. आणि कैरीचं पण, कच्च्या कैरीचं पण हा प्रसाद आहे. म्हणजे हा प्रत्येकाला दिला जातो. तर त्याच्यातून एक औषधासारखं काम केलं जातं. तर आता आपल्याला पण आणि हे डाळ आपण एवढी चांगली हा प्रसाद त्यांनी एवढी आपली चांगली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि हे तुमच्या इथे साजरं केलं जातं का हे मला कमेंट्समध्ये सांगा. आणि इथे खूप म्हणजे वाव, छान सर्विस आहे. गोल्डचे भाव वाढले आहेत खूप. आणि तर हे ह्या वर्षीचं सेटअप आहे. थँक्यू. तर आता आपण इथेच व्हिडिओ थांबूया.
आणि मग तसा पुढचाही व्हिडिओ घेऊन येऊया. आणि तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.